संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 27 मे मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. पहिली बातमी पहा. पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. पुढील बातमी बघा. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या शेवट जवळ आल्याने येत्या 5 दिवसातच हा हप्ता म्हणजे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी लवकरच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून याबाबत माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील बातमी बघा. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 69 रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई 37, ठाणे 19, नवी मुंबई 7, पुणे 2, लातूर, रायगड, कोल्हापूर प्रत्येकी 1 अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात 1 जानेवारी ते 26 मे पर्यंत कोरोनाच्या 7830 संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 369 रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. त्यात मुंबईचे सर्वाधिक 285 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाचे सक्रिय रुग्णसंख्या 278 असून 87 रुग्ण बरे झाले आहेत. पुढील बातमी बघा. नैऋत्य मोसमी अर्थात मान्सून वेगाने प्रगती करत आहे. राज्यात रविवारी दाखल झालेल्या मान्सूनने केवळ 24 तासात मुंबईपर्यंत धडक मारली आहे. पुढील 3 ते 5 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिली. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसर या भागात आज मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवसात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवसात तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यताही विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात पुढील 5 दिवसात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.